कशाचा आवाज आला? कोण आहे? अरे कोण आहे तिकडे? कोण आहे? हा? अरे अरे कोण आहे? कोण आहे? हा? कोण आहे? अरे कोण आहे? पाय दिसले. अरे पाय दिसले. कोण आहे? अरे चोर. अरे चोर. चोर घुसला. अरे चोर घुसला. अरे चोर. अरे चोर. चोर. कोण? मुन्या? अरे मला वाटलं चोरच घुसला घरात. मुन्या, हे काय घातलं तू? कपडे स्टाईल. हे असे गुन्ह्याने लावता? नाही नाही लावणारच होतो आता. अरे मुन्या, अरे गरम होत नाही का तुला? मला वाटतं उघडं फिरव आणि तू दोन दोन कपडे घातले. नाही नाही होत ना गरमी. मोकळा आहे. अण्णा तो स्टाईल मारतोय. स्टाईल आहे ती नवी. तू गप गा. आई तू सांग कसं वाटू राहिले? थोडं वेगळं वाटू राहिलंय ना? हा वेगळं नाही, विचित्रच वाटू राहिलं जरा. आपल्यात घालत नाहीत ना हे असे कपडे. बघितलं का सरड्यानं कसे रंग बदललेत ते? आप्पा ए तू काळजी करायची नाही आणि घाबरायचं नाही. मी आहे ना, मी बोलतो जे काय बोलायचं ते. चल. पायतान काढ पपे. पायतान काढ पपे. हातात घे. आणि याच्यात थोबाडीत. बघितलं का? याला म्हणते संस्कार. बोराडीचे संस्कार आहेत हे. म्हणून नाही मारू राहिली. आणि खरंच तिनं जर चप्पल थोबाडीत घातली असती काय झालं असतं? हा? तुझ्या कॉलेज समोर चार चौघात थोबाडीत चप्पल मारली काय इज्जत राहिली असती तुझी? आमच्या पोरीची छेड काढतो. हा? तिच्या मागं लागतो. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? आम्हाला काही कळत नाही. सगळं कळतं, सगळं कळतं आम्हाला. गप राहिलो आम्ही. माणूस म्हणून 3 वेळा माफ केलं तुला. आता नाही, आता नाही. आता तू पप्पीच्या जवळपास जरी दिसला तर तुझं काही खरं नाही. अरे प्रिन्सिपलला जर नुसती तक्रार केली ना, नोकरीला हात धुवावे लागल. घरी बसवीन, घरी बिन भाड्याच्या खोलीत राहायला पाठवीन. वर्गात पोरांसमोर इज्जत काढीन. पोलीस कंप्लेंट करीन. पोलिसांनी एकदा धू धुतलं ना म्हणजे कळल पोरीला छेडल्यावर काय होतं ते.
प्राध्यापक आहेस ना, लाज कशी वाटत नाही म्हणतो मी. खाली काय बघू राहिला, एका दिन थोतरीत ठेवून. आप्पा मारा तुम्ही. खरंच मारा. नाही, तुम्हाला जर असं वाटू राहिलं असं ना मी चुकलो तर खरंच मारा. मला काहीच नाही वाटणार. तुम्ही मारा. तुम्ही मोठे आहात आप्पा. म्हणजे तुमचा पूर्ण हक्क आहे मला मारायचं. मोठ्यांनी म्हणजे काही जर बरं वाटलं तर त्यांना ते आशीर्वाद देतात ना पाठीवर हात ठेवून. तसं जर काही चुकलं तर धपाटा पण देतात. आप्पा तुम्हाला राग आलाय ना माझा, मग मारा. मला जर मारून तुमचा राग जाणार असेल ना तर खरंच मारा आप्पा. मला काहीच वाटणार नाही आप्पा. मारा. नाटक करू राहिला. हात खाली कर रे. अरे काय पोरगा सोरगा समजला का मला? पोरगा सोरगा समजला? 70 पावसाळे बघितलेत मी. आमच्या पोरीचं लग्न काय मोडतो, आमच्या पोरीच्या मागा काय लागतो आणि पुन्हा माफी मागतो. नाटक करतो का? नाटक करतो? नाटक नाही आप्पा. आप्पा खरंच नाटक नाही करू राहिलो मी. तुम्ही माझ्या आजोबा सारखे आहात. खरंच सॉरी म्हणून राहिलो तुम्हाला. मारा तुम्ही. आजोबा नाहीये मी तुझा. तुम्हाला जर खरंच वाटू राहिलं ना मी चुकलो तर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या प्रिन्सिपल सरांना जाऊन भेटा. मला काही वाटणार नाही त्याचं. माझी नोकरी गेली, जाऊ द्या. डोक्यावर पडला काय तू? हा, कपडे काय घातले रे? तिकडे त्या येरवड्या जाऊन चेक करून घे. खाली काय पाहू राहिला? खाली काय पाहू राहिला? तुला काय वाटलं याड आहे म्हणून सोडून देईन मी? शेवटचं सांगतोय तुला मी. आता याच्या पुढं जर माझ्या पपीला रस्त्यात त्रास दिला, तंगडा तोडून हातात देईन. हात काय जोडतो रे? हात काढ का? हात काढ का? चल ग पपे, चल. पप्पे बघितलं का कपडे कसले घातलेत, रंगीबेरंगी. ती नवीन पोरगी भेटली ना तेव्हापासून डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या. आपल्याला काय करायचं? नीट सांगून बघितलं एकदा, ऐकन बहुतेक. आणि आता जर पुन्हा ऐकलं नाही तर बघू त्याचं काय करायचं ते. चल. अबे काय काय झालं? अभ्यास करून राहिली का? हा, पण काय झालं काय? अगं पप्पे तुला शोधून राहिलोय मी. का मग? एक मिनिट. काय झालं मामा, सांगा ना. पप्पे पप्पे तू बोलली होतीस ना आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं. हा, मग? बरोबर बोलत होतीस तू. दीपक मामा, तुम्ही नेमकं काय बोलू राहिले? मला काहीच कळू नाही राहिलं. तुम्ही नीट सांगा बरं काय झालंय. काय झालं? गुड मॉर्निंग सर. वाह, नाइस, परफेक्ट, एक्सलेंट, एक्सलेंट. थँक्यू सर. एक नंबर काम केलं तू.
मला सुरुवातीला वाटलं होतं तुम्हाला हे काम नाही जमणार म्हणून, पण मी चुकलो. इतकी परफेक्ट फाईल मी आजपर्यंत पाहिली नाही. मला तुमचं काम आवडून राहिलं बरं का. थँक्यू सर. नाही, तसं सुरुवातीला तुम्हाला त्रास देणार होतो मी, पण तुमच्या कामावरचं प्रेम या फाईलीवरनं दिसू राहिलं. ते एक नंबर आहे. आता तुम्ही असंच काम करणार असाल, मी कशाला तुम्हाला त्रास देऊच शकत नाही ना त्रास, कारण तुमचं काम बोलतंय. त्यासाठी या प्रोजेक्टच्या बेसिक स्टार्टची सही आत्ताच करून टाकतो. कसं? थँक्यू सर. करून टाका तुमच्या कंपनीला. तुमच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळालाय म्हणून. काय? हा सर. पप्पे, अगं त्यांना माझं काम लय आवडून राहिले. हो का? तुला सांगतो पप्पे, जी बेसिक सही व्हायला 4-5 दिवस लागतात ना, ते काम एका दिवसात करतायत प्रकाश साहेब. दीपक मामा, नाव नका ना घेऊ. सॉरी. छान आहे, चांगलंच होणार ना हो. आपण प्रामाणिकपणे आपलं काम केलं की आपलं पण चांगलंच होणार. आणि आपण कुणाचं काही वाईट नाही करू राहिलं, मग कोणी आपलं वाईट कशासाठी करत नाही का? एकदम खरंय पप्पे, तुझं एकदम खरंय. अगं मला ना आधी वाटलं काय होईल काय माहित, पण एकदम काम सोपं झालं बघ. अहो दीपक मामा, त्यावेळी वातावरण तसं होतं म्हणून ते तसे वागले असतील, पण आता गोष्ट वेगळी आहे ना. आणि आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपण कशाला कुणाबद्दल वाईट बोलायचं? नाही म्हणजे ते आपल्याबद्दल खूप वाईट बोलले असतील, आपल्याशी वाईट वागले असतील, पण कामाच्या बाबतीत ना ते कामच करत असतील, हे ना. हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. बरोबर. तुला सांगतो पप्पे, मला आधी वाटलं हा प्रकाश साहेब आहे ना एकदम हलकट माणूस आहे, पण हे प्रकाश साहेब देव माणूस निघाले ग. हा ना. पण ही गोष्ट मी घरी कोणालाच सांगितली नाही. का मग? अरे हिला सांगितलं तर झालं सगळं कल्याण. अगं माझं काम सगळं अर्धवट राहील ना, आहे की नाही? म्हणून तिला सांगू नको. नाही सांगणार. नाही. खरं ना? पप्पे तुला सांगतो, आज मला लई भारी वाटू राहिले. एकदम असं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतंय मला. दीपक मामा, तुम्ही पण चांगलेच आहेत. देव तुमच्या बरोबर पण चांगलंच करणार ना. आता ते देवालाच माहित मी किती चांगला आहे ते. बर चल, येतो मी. हा? चल. आणि नाही काही नाही. एवढंच सांगायचं होतं मला तुला. अगं म्हणूनच शोधत होतो ना मी तुला. हा? चल येतो मी. हा? हा बोल अनुष्का. मग कसे वाटले डिझाईन्स? कसले डिझाईन? अरे कसले डिझाईन्स म्हणजे एंगेजमेंट रिंगचे रेफरन्स पिक्चर्स पाठवलेत मी तुला मेसेजवर. बघ ना जरा. नाही अगं, फोनच आता पाहू आलो ना सकाळपासून. ओ माय गॉड, मेकओव्हर झाल्यापासून मुलीमध्ये फारच बिझी राहायला लागलेत का मास्तर? कसला बिझी, सगळे हसू राहिले माझ्यावर. हो का? मी येईन आणि त्यांना उत्तर देईन असं सांग त्यांना. अगं एवढंच नाही, ते पूर्वाचे आप्पा पण मला बोलले. ते पोरीच्या नादाला लागून हळूहळू बदलू राहायला म्हणले. बरे कौतुकानं नाही, हा चिडून बोलले. पर्या, हे बघ, तुझ्या घरच्यांना किंवा तुझ्या आजूबाजूच्यांना तुला असं बघायची सवय नाहीये रे. त्यांना असं थोडस असं ऑफबीट वाटतं तुझ्याकडे बघून. पण मला विचार ना, तू खूप छान दिसतोस. आणि काय आहे, थोडासा वेळ जाऊ दे, हळूहळू त्यांना होईल सवय. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं, मला काही प्रॉब्लेम नाही. अनुष्का बोल ना. आत्ताच थोड्या वेळा आधी पूर्वाचा मेसेज आलाय.
ओके, मग काय नाही, ते भेटायचं का विचारू राहिले. पराग, तू आता थोड्या वेळापूर्वी मला काय म्हणालास? मी आत्ताच फोन चेक केलाय म्हणून. माझे रेफरन्सेस चेक करायला तुला वेळ नाहीये, पण पूर्वाचे मेसेजेस बरोबर चेक केलेस तू. आय एम सॉरी. हे बघ पर्या, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू पूर्वाच्या घरच्यांपासून प्लीज लांब राहा. मला मान्य आहे की पूर्वा खूप चांगली मुलगी आहे, पण त्यांच्या भानगडीत तू कशाला इन्व्हॉल्व्ह होतोयस? काय हो? नाही होत इन्व्हॉल्व, नाही होत. गुड. आणि मी पाठवलेले रेफरन्सेस चेक कर. हा. आणि मला सांग तुला कुठलं डिझाईन आवडते ते. ओके, ठीक आहे, सांगतो. बाय. आणि हो, मी सांगितलेलं लक्षात ठेवायचं. हो. व्हेरी गुड. बाय. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. ठीक आहे. नाही नाही हो, ते नाही, मला कळलंच नाही हो. आप्पा डायरेक्ट बोलायला म्हणूनच तुमच्या समोर मला घेऊन आले. मला तुम्हाला काही सांगता पण नाही आलं. ते डायरेक्ट असं कॉलेजमध्ये घेऊन आले आणि खूप बोलले हो तुम्हाला. नाही, ठीक आहे, हरकत नाही. त्यांना बाकीचं काही माहिती नाही ना आपलं. आणि आपल्या मुलीला जर बाहेरचा कोणी मुलगा त्रास देत असेल तर मग कसं रिॲक्ट व्हावं हे माहिती नसतं ना घरच्यांना. त्यातून मग हे सगळं झालं. ठीक आहे, म्हणजे साहजिक आहे ना ते. आप्पा खूपच बोलले हो पण तुम्हाला. पण तुम्ही त्यांना एकदम बरोबर शांत केलं ना. म्हणजे मला खूप भीती वाटत होती, पण तुम्ही एका शब्दाने पण त्यांना उलट नाही बोलले. गप्पच झाले आप्पा. तुम्ही ना, तुम्ही एकदम भारी आहे. मी कुठं भारी आहे? आत्ता हवा आली ना उडून जाईल मी. हे असले जोक करणं सोडलत ना तर बाकी चांगलेत तुम्ही. थँक्यू. नाही, भारी आहे म्हणून आता असे भारी कपडे घालून आलोय. नाही हा? चांगले नाही दिसत कपडे? नाही नाही, चांगलेत. नाही नाही, आता तुम्ही खोटं बोलू राहिल्या. तुम्ही आत्ताच नाही म्हणला होता. नाही म्हणजे कपडे चांगलेत, म्हणजे ते तुम्हाला पण चांगले दिसू राहिले. हे बघा, अनुष्कांसाठी जर तुम्ही बदलत असाल ना तर ते चांगलंच आहे. म्हणजे ते साहजिक आहे ना. अनुष्का इथे नाही वाढल्या, पुण्यात वाढल्यात. त्यांचं शिक्षण पण तिकडच झालंय. त्यामुळं त्या तुम्हाला असेच कपडे वापरायला सांगणार. ते भारीच दिसू राहिलंय, पण आम्हाला ते नवीन आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला असं अचानक बदललेलं पाहू राहिलो ना. आमच्या नजरेला पहिल्यांदा ते वेगळंच दिसणार आहे आणि घरच्यांना पण लवकर ऍक्सेप्ट नाही होणार बरं का. हा. हो का? मग तुम्ही हळूहळू बदला. नाही म्हणजे बदल हा निसर्गाचा नियम आहे. भूगोलाच्या प्रोफेसरला एवढं तर माहिती असेलच. माणसाने बदलायलाच पाहिजे, पण हळूहळू बदल झाला पाहिजे. असं एकदम अचानक बदल झाला तर कसं चालेल? नाहीच चालणार नाही का. म्हणून तुम्ही हळूहळू बदला. म्हणजे आता त्या दिवशी बघा, माझ्या दादा आणि नीच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी एक वेगळाच ड्रेस घेतला होता. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा होता तो. ती माझी चॉईस होती, पण मला तो ड्रेस आवडला म्हणून मी तो तसा घेतला. तसंच तुमचं बदलणं हा तुमचा चॉईस असला पाहिजे. आता
आता हे असं राहणं तुम्हाला आवडतंय का हे तुम्ही स्वतःला विचारा. हळूहळू बदला. तुम्हाला मी कसा आवडलो असतो? मला तुम्ही